72 वर्षानंतर 4 ग्रहाची उलटचाल या राशींना होणार आजचे दिवस. कामात यश आणि पैसा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैमध्ये एक दुर्मिळ योग घडून येणार आहे. या दरम्यान 4 ग्रह वक्री होत आहेत. या 13 जुलै रोजी शनी वक्री होणार आहे, तसेच बुध 17 जुलै रोजी वक्री होणार आहे. तर राहू आणि केतू आधीच वक्री झाले आहेत. 4 ग्रह एका वेळीच वक्री होणाराच हा योग 72 वर्षानंतर जुळून आला आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशींना नोकरी, पदोन्नती, यश मिळू शकते. उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत. मित्रांनो, नंबर 1ला रास आहे कर्क. 4 ग्रहाची वक्रचाल कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी विवाहित लोकांना वैवाहिक जीवन उत्तम राहील. अवैवाहित लोकांना लग्नाची मागणी येऊ शकते. तसेच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन उंची गाठण्याची ही वेळ आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि संवाद कौशल्य सुधारेल. तुम्ही पैसा वाचवण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. जर मित्रांनो तुमची रास कर्क असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका. नंबर 2ला रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहाची वक्री हालचाल सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, यश मिळू शकते. तुमचे संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन नाते जोडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसाय भागीदारी नफा होईल आणि वैवाहिक जीवन चांगले होईल. त्याचवेळी तुम्ही यावेळी समाजात अधिक लोकप्रिय व्हाल. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठान मिळेल. जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3ला रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी 4 ग्रहाची वक्री चाल सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा अनुकूल काळ ठरणार आहे. प्रेमसंबंधात गोड येईल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव जुळून येतील. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि यश मिळू शकते. व्यवसायात यश मिळणार आहे. मित्रांनो, जर तुमची रास मीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.